कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तर मग आपण त्यांचं आयुष्य संपवणारे कोण आहोत? इंद्राणीच्या अशा जिवंत असण्याला काही अर्थ आहे? आपण त्यांची या त्रासातून सुटका करूया ना। एक व्यक्ती गेली 7 वर्ष मृत्यूशी झुंज देते आणि आपण एक बटन बंद करून तिला मारून टाकायचं म्हणजे खूनच ना। ती देवी आईची मुलगी आहे, त्यांचं काय होणार हे फक्त देवी आईच ठरवेल। मी व्हेंटिलेटर काढायला कधीच परवानगी देणार नाही। हाताला काय झालं? सांगते मी, आधी तुम्ही आत या। दे त्या बाळाला, नाही तर संपवून टाकेल हिला। हत्या परत येईन मी। कंपनाला दे, नाही तर ठार करेन हिला। बाळ कुठे आहेत? ईशा कशी आहे? वर झोपलेत का दोघी? मी जाऊन बघू का बाळांना? आत्या, बाळ लहान राहिली नाहीयेत आता। दिवसभर घरभर नुसता दंगा सुरू असतो त्यांचा। पण आहेत कुठे दोघी? दोघी जणी जुळ्यात पण किती वेगळ्या आहेत। एक एकदम शांत आणि एक तेवढीच मस्तीखोर। देवी आईचा आशीर्वाद आहे हा। 7 वर्ष झाली ना।
आत्या ओळखा बघू, कोण ईशा आहे आणि कोण रीमा आहे. ही ईशा आणि ही रीमा. किती मोठ्या झालात का दोघे. आजी, आईने सांगितलं की तू खूप छान छान गोष्ट सांगतेस. सांगशील ना मला छान गोष्ट? ईशा, रीमा, तुम्ही आत्या आजीला तुमची पोएम म्हणून दाखवणार होतात ना? हो. वेलकम वेलकम इंद्रायणी आईची. जमेल आता जेवढी तुझी आणि माझी. खूप खूप आम्ही केलं तुझ्यासाठी वेट. येऊन गे आता मिठीमध्ये थेट. सांगशील ना आम्हाला छान छान स्टोरी. लपून खा चॉकलेट शेअर करून थोडी. घेशील ना पाठीमागे आई ओरडेन तेव्हा. करशील ना दंगा मस्ती बरं असेल तेव्हा. केतकी आजी, इंद्राणी यांची टीम आपली एकदम भारी. छान. वा. आजी, तुला काय झालं होतं? तुला ताप आला होता का? ईशा, रीमा, आत्याजी आत्ता झालेत ना हॉस्पिटलमधून. लगेच प्रश्न विचारून दमवू नका त्यांना. थोड्या वेळा आराम करू देत त्यांना. अरे 7 वर्ष आरामच तर केलाय. असू दे, बोलू दे त्याला. हो, पण डॉक्टरनी स्पष्ट सांगितलंय, जरी तुम्ही घरी आलात तरी तुमच्या अंगात थोडा विकनेस असणार आहे काही दिवस तरी. हो, त्यामुळे आत्या प्लीज जरा आराम कर. आजी सांग ना, तुला काय झालं होतं? मी सांगते. एका वाईट आणि दुष्ट बाई बरोबर आत्याजीचं भांडण झालं होतं. मग ती बाई आपल्या घरात राहायला आली आणि मग तिने सगळ्यांनाच त्रास दिला. मग काय, इंद्राणी आत्याजीने तिच्या बरोबर फाईट केलं. डिशूम 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 अशी फायटिंग सुद्धा झाली आणि त्या फायटिंग मध्ये आत्याजीला लागलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.